शहांच्या बैठकीमध्ये खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी नगर विकास आणि गृह खात्यांची मागणी केल्याची माहिती मिळते। तसंच सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी शिंदे आग्रही असल्याचं समजतंय। मात्र गृह खातं सोडण्यास भाजपनं थेट नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गृह खातं, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, त्याचबरोबर पर्यटन, सामान्य प्रशासन ही खाती भाजपकडे असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास आणि अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती भाजप सोडण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणीपुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एकनाथ शिंदेंना भाजपचा हा प्रस्ताव मान्य झाल्यावर पुढच्या हालचाली होणार असल्याचं देखील समजतंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, गार्गी, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काल रात्री उशिरापर्यंत बैठकी झाली आणि या बैठकीनंतर आता सकाळपासून नवीन त्यामधली माहिती येते। राष्ट्रवादीच्या गोटातील कुठले मंत्रिपद असतील त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं याशिवाय इतरही 6 खाती देण्यात येणार आहे। शिवसेनेनं साधारणतः त्यांनी 12 खात्यांची मागणी केली आहे, 12 मंत्रिपदं मागणी केली, त्यापैकी 10 मंत्रिपद त्यांना जवळपास मिळण्याची शक्यता आहे। केंद्रात राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात येणार आहे त्या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाहीये। भारतीय जनता पक्षाचा जो वरिष्ठ नेता असेल त्यालाच मुख्यमंत्री बनवावा असा प्रकारचा सल्ला संघाने दिला। त्यामुळे आता आज मोदी आणि अमित शहा हे भुवनेश्वर येथील डीजीपी कॉन्फरन्समध्ये एकत्र असणार आहे। त्यामुळे तिथे त्यांची काही चर्चा होते का, त्यातून काही माहिती पुढे येते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज पोलीस महासंचालकांची कॉन्फरन्स ही भुवनेश्वरमध्ये होत आहे आणि ते रविवारीपर्यंत ही असणार आहे। त्यामुळे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही त्या कॉन्फरन्समध्ये व्यस्त असणार आहे आणि याचमुळे आज या संदर्भात असं स्पष्ट आहे की आज जी चर्चा होईल त्यातून स्पष्टपणे नाव पुढे येण्याची शक्यता आहे की साधारणतः भारतीय जनता पक्षाचा कोण चेहरा असेल जो मुख्यमंत्री असेल। गार्गी जी, नक्कीच याकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार का अशी चर्चा रंगली होती। पण शिंदे उपमुख्यमंत्री म्हणूनच सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता ही धूसर आहे। मात्र लवकरच ते राज्याचा दौरा करणार आहेत। शिवसेनेकडून या दौऱ्याच्या माध्यमातून राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं महायुतीला बहुमत दिलं, पण युतीला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा राज्यात सत्ता स्थापना रखडली। या रखडपट्टी मागचं प्रमुख कारण आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा। कालच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं, पण आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काहीसा वेगळा सूर लावलाय। त्यांचा स्वभाव पाहता डेप्टी सीएम पद ते स्वीकारणार नाहीत असं मला वाटतं। संजय शिरसाट यांच्या दाव्यानुसार एकनाथ शिंदे खरंच उपमुख्यमंत्रीपद नाकारू शकतात का याची चर्चा आता जोर धरताय आणि जर असं झालं तर त्यांच्या समोरचा राजकीय पर्याय काय असेल याबद्दलचेही तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याचीही शक्यता आहे। त्यांना 57 आमदारांची काळजी घ्यायची आहे आणि ते स्वतः त्या पदावर असतील उपमुख्यमंत्री पदाच्या, तर ते अधिक उत्तमपणे काळजी घेतील, त्यांच्या मतदारसंघाची काळजी घेतील, सरकारमधून त्यांना जे काही मदत लागेल ते घेतील। असं नेतृत्व मंत्रिमंडळात असावं आणि ते स्वतः उपमुख्यमंत्री असावेत असा आग्रह त्यांचे आमदार त्यांना धरतीलच। पण एकदा मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं की नाही याचा निर्णय मात्र सर्वस्वी एकनाथ शिंदे यांच्यावर अवलंबून असेल। अखंड शिवसेना फुटल्यानंतर ठाकरेंकडनं शिंदेंवरती गद्दारीचा शिक्का मारला गेला। 50 खोके एकदम ओके सारखे आरोपही झाले, पण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कॉमन मॅन म्हणून आणि लाडका भाऊ म्हणून आपली प्रतिमा जनमानसात रुजवण्यात शिंदे यशस्वी ठरल्याचं जाणकार मानतात आणि त्याच इमेजच्या जोरावर आता भाऊ आपल्या भेटीला हे अभियान शिवसेना राबवणार आहे। या अभियानाच्या आणि राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून शिंदे काय साध्य करू पाहतायत याची सुद्धा चर्चा आहे। ते शांत बसणारे नाहीत, ते काम करणार आहेत। घरात बसतील मग आता काय करायचं आपल्याला असं नाही, तर मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचे दौरे सुद्धा सुरू होत आहेत।
आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या सर्व दौऱ्याच्या माध्यमातून तारीख मी आता सांगत नाही, परंतु एक भाऊ आपल्या भेटीला हा एक वेगळं अभियान आम्ही आता सुरू करायच्या याच्यात आहोत. त्याची लवकरच तारीख सुद्धा आम्ही डिक्लेअर करू. ज्या बहिणींनी ज्या नागरिकांनी आपल्याला मदत केली, निवडणुकीत मतदान केलं भरपूर, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्तानं राज्यभरामध्ये स्वतःची लोकप्रियता जोखण्याचा त्यांचा हा प्रयत्न दिसतोय. आणि ती लोकप्रियता ही कशी दिसेल, त्याचे पडसाद कसे उमटतील याच्यावर त्यांची पुढची राजकीय वाटचाल ठेवण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसतोय. आणि एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणातलं आपलं महत्त्व कदापिही कमी होऊ देणार नाहीत. महायुतीत सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या नाट्यावरनं महाविकास आघाडीचे नेतेही चांगलंच तोंडसूक घेताना दिसतात. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या दबावतंत्रावरनं काँग्रेसनंही टोला लगावलाय. अहो, जे एका ईडीच्या इन्स्पेक्टरवर गुवाहाटीला गेले फोनवर, ते काय मोदीशी लढणार आहे? मोदीशी लढण्यासाठी एक नैतिकता लागते, एक आपल्या विचारधारेशी कमिटमेंट लागतं, तोच माणूस लढू शकतो. हे काय एका फोनवर गेलेले लोक आहे, पिकलेल्या फळासारखे पटापट. आम्ही तर असं पण ऐकलं की इनवर्ड आउटवर्ड पण नव्हत्या नोटिसेसच्या, नुसत्या नोटिसेसची धवस दिली तर हे लोक गुवाहाटीत गेले. हे लोक काय लढणार आहे? एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख शिवसेनेचे शाखा प्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा राहिलाय. गेल्या 10 वर्षात त्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री, आरोग्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मुख्यमंत्री अशी तगडी पदं भूषवली आहेत. त्यामुळे नव्या विधानसभेत तितक्याच ताकदीच्या भूमिकेसाठी शिंदे आणि त्यांचे सहकारी उत्सुक आहेत. पण अपेक्षेप्रमाणे पदं न मिळाल्यास शिंदेंची भूमिका काय असेल यावरतीच राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा अवलंबून राहील हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.